मग मला रॅप मधलं हे येतं. होणार माझी तू, माझ्यासाठी राजी तू, दिल माझा चोरला तू हाय, माझी हार्टबीट वाढणार हाय, गराने आपली जोडी आता गाजणार हाय. खूप वाईट, खूप न्यूज आणि बरंच काही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मिलियन्स आणि मिलियन्सने सबस्क्रिप्शन्स येऊ देत आमच्या चॅनलला, राईट? नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत कोण आहे माहिती का? शिवालीचा इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत, बघू ती कशी उत्तरं देते. शिवाली, स्वागत आहे न्यूज आणि बरंच काही मध्ये. थँक्यू सो मच. आणि आपण पहिल्यांदाच भेटतोय, मी तुझ्या चॅनलवर पहिल्यांदाच येतेय, सो मी पण खूप एक्सायटेड आहे. काय विचारशील? महाराष्ट्राची हास्य जत्रा. शिवाली म्हटलं की महाराष्ट्राची हास्य जत्रा, आणि हास्य जत्रा म्हणजे शिवाली. तर तुला कसं वाटतं, रिस्पॉन्स कसं मिळतं लोकांचा एकूणच बाहेर? खूप भारी, खूप कमालीचा. कोविड नंतर तर जास्तच कमालीचा. खूप बरं वाटतं. मी कधी एक्सपेक्ट नाही केलेलं की असं आपल्याला लोक ओळखतील, एवढं प्रेम करतील, किंवा असं चालताना पण अरे ती शिवाली, ते शिवाली असं पण बोलतील. सो हे मी कधीच एक्सपेक्ट नाही केलेलं, जे की माझ्याबरोबर आता घडतंय. आणि त्याच्यासाठी मी खूप खूप ग्रेटफुल आहे. कारण आपण एक स्वप्न बघतो की मला असं असं हवंय, असं असं हवंय. मी हे स्वप्न कधीच बघितलं नाही जे माझं पूर्ण होतंय. सो त्याच्यासाठी म्हणजे मला ह्याच्या उपर आणखी काय हवं असणार आहे. सो मी खूप म्हणजे खूप भारी वाटतं मला लोक जेव्हा ओळखतात किंवा आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह असतात, आपलं खूप कौतुक करतात तेव्हा. शिवाली, तू इतकी छान दिसते, इतकं स्वतःला असं छान मेंटेन केलंय. आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील, टिप्स काय देशील? मी मेंटेन केलंय, मी छान दिसते. हा, दिस इज माय ग्लो. ग्लो हा मला आलेला आहे तुमच्यामुळेच. कारण मी खूप खुश असते. मी जे काम करते ते मी माझ्या मनापासून करते, खूप पॅशनेटली करते. त्याच्यामुळे मी सतत खुश असते, काम करताना हॅप्पी असते. आणि मी अशा एका ठिकाणी काम करते ना जिथे टेन्शन तर असतं, बर्डन तर असतं की बापरे कसं काय परफॉर्म करायचं. पण आम्ही जिथे ज्या वातावरणात काम करतो ना ते इतकं मोकळं आणि इतकं भारी आहे ना की ते होऊन जातं. आणि हा असं ग्लोबी असं काही नाही आहे, मला फारसा वेळ नाही मिळत माझ्याकडे लक्ष द्यायला. पण मी प्रयत्न करते की आपण कसं छान राहू, छान दिसू, किंवा प्रेझेंट होऊ छान सगळ्यांसमोर. आणि मी मला जे आवडतं ते करते, मी ज्याने खुश होते मी ते करते. आणि कदाचित त्याचाच हा ग्लो असावा. ओके, एकूणच फक्त खुश राहा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ग्लो येईल. जे आवडतं ते करा, खुश राहा, खूप खा, मज्जा करा. आणि जे काम करताना ते पॅशनेटली करा, नाहीतर नका करू. तरच तुम्ही खुश असाल, आणि खुश असाल तर मेरे जैसा ग्लो भी आएगा आपको. खूप छान टिप्स दिलेल्या आहेत. शिवाली, स्टेजवरती परफॉर्म करताना काय असं झालं असेल की अरे स्क्रिप्ट फिसकटली, थोडंसं डायलॉग फिसकटले, तिथे काय ऍड ऑन केलं असेल? असं बऱ्याचदा होतं, पण स्क्रिप्ट कधीच फिसकटत नाही कारण ते आम्ही ठरवलेलं असतं. पण विसरायला होतं कारण आम्ही वनगो करतो, आम्ही थांबत नाही. आणि कंटिन्यू एक 30-35 मिनिटाचा एक स्किट करतो. त्यातून जो चंक चांगला असेल तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण असं बऱ्याचदा होतं, क्यू द्यावे लागतात कधी कधी की आता तुझं हा काका तुम्हाला असं म्हणायचं होतं ना, ते हे असं करून आम्ही क्यूज पण देतो. आम्ही कधी कधी अरुण काका आहेत ते विसरतात, फंबल मारतात, जगा वेगळे फंबल मारतात जे कधीच कोणीच मारू शकत नाही असे फंबल. त्यांना सोप्या शब्दांऐवजी फंबल मधले कठीण शब्द पटकन बोलायला जमतात कधी कधी. तर खूप मजा येते लोकांबरोबर, तिकडच्या लोकांबरोबर काम करायला. आणि खूप एन्जॉयमेंट असते तिकडे काम करणं. आणि मी खूप एन्जॉय करते तिकडे, खूप जास्त एन्जॉय करते तिकडे. आणि हेच आहे सगळं, हे वातावरण असं असल्यामुळे काही बर्डन नाही राहत त्या गोष्टींचं. आणि अरुण काका आहेत, प्रभादादा आहेत, त्यांच्यामुळे आम्ही स्किटमध्ये हसतो पण कधी कधी. सो अशा सगळ्या गोष्टी होत राहतात.
शिवाली, स्ट्रगल कसं झालं हे सगळं इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं? स्ट्रगल असं माझं काही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला खूप रडेपर्यंत, डिप्रेशन येईपर्यंत असं स्ट्रगल नाही करावं लागलं. टचवूड की मला माहीत आहे, मी 7-8 वर्ष एकांकिका आणि नाटक केलं. त्यानंतर मी छोट्या छोट्या फिल्म्सला, गुजराती फिल्म्सला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर काहीच काम नाही केलं मधल्या काळात. त्यानंतर पुन्हा नाटक आणि सुरू केलं. त्याच्यानंतर शोज मिळाले असिस्टंट म्हणून. त्याच्यानंतर शोजमध्ये छोटे छोटे एंट्री घेणं किंवा काय. त्यानंतर नमाताईशी भेट झाली आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. स्ट्रगल माझ्यासाठी एवढंच होतं की कल्याणवरनं मीरा रोडला शूटला येण्यासाठीची दगदग, किंवा फायनान्शियल थोडेसे इश्यूज, किंवा एवढ्या रात्रीचं पुन्हा 12 वाजता शूट संपवून 4 तासांचा प्रवास करून 3-3:30 वाजता 4 वाजता घरी पोहोचणं. आणि आपण फायनान्शियली एवढे स्टेबल नसून सुद्धा ह्या इंडस्ट्रीत आपलं काहीतरी होईल ही आशा घेऊन कसं तरी पुढे जायचं आणि काहीतरी छोटंसं करू जेणेकरून इन्कम सोर्स जनरेट होईल. सो हे सगळं स्ट्रगल होतं माझ्यासाठी. पण मला ह्याचं कधी बर्डनच आलं नाही मी जे विचार केलेला. कारण मला माझे बाबा रिक्षाने सोडायला यायचे कल्याण ते मीरा रोड. मला घ्यायला यायचे रात्रीचे. ते झोपायचे नाही, ते जागायचे. मी येईपर्यंत जागे असायचे. आत्ताही मी घरी गेल्याशिवाय ते झोपत नाही. शेवटचा माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट म्हणजे रात्र झोपायच्या आधी 2 फोन असतात पप्पांना. मी उठले, मी सेटवर आले, मी झोपते, मी घरी आले. म्हणजे एक शेड्यूल फिक्स झालंय. हो, असे 2 फोन कायम असतात पप्पांना. आणि हे सगळं मम्मी पप्पांमुळे झालंय. त्यामुळे मला ह्या गोष्टींमध्ये फारसं स्ट्रगलच करावं लागलं नाही, कारण ते कायम सोबत होते. आणि जेव्हा मम्मी पप्पा सोबत असतात तेव्हा काहीच स्ट्रगल नसतं असं मला वाटतं. काहीच नाही. बरं, इतकी मोठी तो सेलिब्रिटी झाली आहे, तर तुला बाहेर निघताना कसं वाटतं की बापरे आता बघतील सगळे? मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मला खूप गोची झाली आहे की मी रस्त्यावर जाऊन शॉपिंग करू शकत नाही. तर मग लोक येतात, फोटो काढतात. पण मला ते पण आवडतं. मला सगळं आवडतं आयुष्यात. सगळं करायला आवडतं. पण माझं असं कधी कधी होतं की मग मला ओळखलं ना कोणी तर मग मला बार्गेनिंग नाही करता येत की ए भैया ये 150 को है तो मेरे को ये 100 को ही दो, असं नाही करतायत मला. आप तो शिवाली मॅडम आहे. हाँ, आप ले सकते हो, आप इतना कमाते. पण त्यांना काय माहिती की आपण काय करत असतो. तर मग मला ह्या गोष्टी नाही करतात. मग मी स्कार्फ लावून जाते, मास्क लावून जाते, पण मी बार्गेनिंग करून येते. मी अजूनही रस्त्यावरून शॉपिंग करते किंवा मला खूप आवडतं स्ट्रीट शॉपिंग करायला. मला ह्याने काही फरक नाही पडलाय कारण मी गुंडाळते आणि जाते. पण तरी मी असं ऐकलं की तू मास्क लावलं किंवा काही केलंस, कव्हर केलंस चेहरा, तरी पण ओळखतात, डोळ्यावरून ओळखतात तुला. हो, डोळ्यावरून, आवाजावरून ओळखतात मला. माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं खरं तर. एकदा मी म्हणजे 4 वर्षांआधी जेव्हा हास्य जत्रेला एवढं पण लोक ओळखत नव्हती किंवा बघितलं जात नव्हतं, तेव्हा मी डीमार्टमध्ये शॉपिंगला गेलेले आणि तेव्हा कोविड होतं त्याच्यामुळे मास्क लावलेलं. आणि मी असं बोलले तर ते बोलले, 1 मिनिट, तुम्ही शिवाली का? असं तर मला असं झालं. मी म्हटलं तुम्हाला कसं कळलं? तर ते बोलले आवाजावरून ओळखलं. म्हणजे तेव्हा आवाजावरून ओळखायला लागलेले. सो मला खूप भारी एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. आणि खरंच मी कुठे गेले ना की मला डोळ्यांवरनं ओळखतात. मग परत माझी गोची होते शॉपिंगची. पण ती खूप भारी फिलिंग असते आपल्याला कोणीतरी डोळ्यांवरनं ओळखणं. यार, खूप भारी फिलिंग असते खरंच. असं कसं पॉसिबल होऊ शकतं? एवढं कसं प्रेम करू शकतात कोणी असं? तू चित्रपटांमध्ये पण काम केलंय, आता तुझं नवीन गाणं पण आलंय, हार्टबीट वाढणार आहे. तुला कसं वाटलं ते शूट करताना? मला खूप मजा येते वेगवेगळं काम करायला. मी स्किट परफॉर्म केलंय, मी सिनेमा केलाय, मी सिरियल केली. आता मी व्हिडिओ अल्बम पण केले आहेत बरेचसे. त्यातला हा एक खूप सुंदर व्हिडिओ अल्बम आहे. आणि मी ॲड केली आहे, मी फोटोशूट मॉडेलिंग केली आहे. मी खूप वेगळं ट्राय करत असते. म्हणजे मला खूप एक्सपांड करण्याचा प्रयत्न करते. मी माझा स्टुडिओ होता टफेक नावाचा आहे, ज्याच्यात मी अजूनही काम करते. त्याच्यात मी एडिटिंग पण शिकले. मी शूट करायला जायचे व्हिडिओज. म्हणजे आम्ही वेडिंग शूट करायचो, सो त्याच्यात व्हिडिओ शूट करायचे मी.
ते नाही का 3-3 तासाचे व्हिडिओ असतात, ते मला द्यायचे करायला शूट. सो मी ते पण केलेले आहेत, एडिट पण केलेलं आहे. अरे वा, असं ऑलराऊंडर बनत चालले आता. वेगळं वेगळं ट्राय आउट करायला खूप आवडतं. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि खूप मजा आली हे गाणं शूट करताना. खरं तर म्हणजे गाण्यासाठी जेव्हा तुला विचारलं तेव्हा पहिले मनात काय आलं तुझ्या? मी नाही करू हे गाणं, मग मी नाही म्हटलं. कारण मला असं झालेलं की मी व्हिडिओ सॉन्ग करते, व्हिडिओ सॉन्ग करते, व्हिडिओ सॉन्ग करते, व्हिडिओ सॉन्ग करते, काय वेगळं करत नाही आहे, म्हणून मी आधी नाही सांगितलं. पण मी गाणं ऐकलं, मग मला खूप आवडलं. मी त्याची संकल्पना ऐकली की आपलं असं 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 शूट होणार आहे, मला आणखी आवडलं. मग मी लगेच हो म्हणलं. मग तुला असं स्वतःला असं रॅप करायला आवडेल का? मला नाही येत. मला नाही येत, पण मी ऐकते. मला पण तू करू शकते. हो, शिवाली काहीच करू शकते, काही पण करू शकते. थँक्यू सो मच. पण मी नक्की ट्राय करेन. हे जर आहे, पण मला रॅप मधलं हे येतं. हे छोटंच येतं मला. छान, म्हणजे सुरुवात झालेली आहे. हो, हा, पण असं खूप फास्ट बोलता नाही येत मला. पण बडबड करता येते, पण रॅप नाही करता येत. एक गाणं गायला आवडेल. माझा आवाज खूप घाणेरडा आहे. मी खूप अरे तुला खूप आवड. मी वाईट गाणं गाते. मी वाईट गाणं गाते. मी गाडीत गाणं गात असेल तर हे मला शांत करतात सगळे लोक. थोडस गुणगुण. अय्या, मला गाणं गायला लावते. मला असं वाटतं जे सबस्क्रायबर कमी होतील. मी गायला नाही. मी कोणतं गाणं गाव? हार्टबीट वाढणार आहे. घामाला मला हाताला गाणं म्हटलं की करायची आहे का? करून द्यायची सुरुवात. काहीतरी सांगा. काय गा? होणार माझी तू, माझ्यासाठी राजी तू, दिल माझा चोरला तू हाय, माझी हार्टबीट वाढणार हाय, गराने आपली जोडी आता गाजणार हाय. वाईट खूप वाईट, खूप बनवणच. आता धडाधड कमेंट येणार आहे. अजिबात टाकू नको हे. माझी क्रश ही पदवी चिनली जाईल माझ्याकडून. अरे आत्ताच मी म्हणाले की ऑलराऊंडर आहे म्हणून, आणि गाणं पण किती छान गायलंय. मला सकाळपासून घाम द्यायला, मला आता घाम आला. हे बघ, मला खूप भीती वाटते गायला. कारण मला खूप प्रामाणिकपणे वाटतं, ज्यांना गाणं लिहिणं येतं, ज्यांना म्युझिक कंपोज करता येतं आणि ज्यांना गाता येतं, ते दैवी असतात. दैवी शक्ती. हो, मला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. आमच्या शैलेश बद्दल पण आहे. हो, दिलं क्रेडिट. खरंच, कारण सूर आणि बोलणं सोपं असतं, गाणं फार कठीण असतं, आणि वेगवेगळ्या चाली सुचणं तर त्याच्यापेक्षा फार कठीण असतं. सो मला खूप जास्त हे आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. शिवाली, थँक्यू, तू गप्पा मारल्यास आमच्यासोबत, आणि न्यूज आणि बरंच काही कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुझ्या चॅनलला सुद्धा माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. असंच ग्रो करत राहा, आणि न्यूज आणि बरंच काही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि मिलियन्स आणि मिलियन्सने सबस्क्रिप्शन्स येऊ देत आमच्या चॅनलला, राईट? येस. आणि आमचं गाणं सुद्धा नक्की बघा, हार्टबीट वाढणार आहे. शैलेश राठोर SR, शैलेश राठोर SR या यूट्यूब चॅनलवर. मला यूट्यूब आठवत नव्हतं, यूट्यूब चॅनलवर. सो नक्की जाऊन गाणं बघा आणि कळवा, आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि खूप प्रेम द्या, आणि खूप 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 बघा, खूप रील करा, टॅग करा, आणि सगळं करा. मजा येते ते सगळं करा. तर आता शिवालीने पण म्हटलेलं आहे, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. धन्यवाद.